आचार्य 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध दिग्गजांच्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आजचा आपला विषयही तसाच आहे आणि आज आपल्यासोबत जोडलेलं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघून कुठेच वय काय हे तर कळत नाही, पण त्या व्यतिरिक्त त्यांचा उत्साह, त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याकडे असलेली एनर्जी या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, जसे मी आता चार्जअप होऊन तुमच्याशी बोलत आहे, तर कदाचित त्यांना ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही तसेच उत्सुक व्हाल आणि त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने कामाला सुरुवात कराल. तर अर्थात आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मी असं म्हणेन की ज्यांनी ही गोष्ट ओळखली की या समाजामध्ये आपण राहतोय, या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो, ही भावना ज्यांनी ओळखली आणि एक उत्कृष्ट समाजसेविका म्हणून किंवा आपल्या माध्यमातून लोकांचं काहीतरी चांगलं करायचं आहे ही भावना ज्यांनी मनात ठेवून असं समाजसेवेचा विडा ज्यांनी उचललेला, अशा रेखा साळी मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम, आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की आज तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहात आणि आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहात. तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इतक्या छान शब्दात आमचं स्वागत केलं किंवा इंट्रोडक्शन दिलं. मला आता स्वतःलाच डाऊट आहे की आपण या तुमच्या एवढ्या छान इंट्रोडक्शनला आम्ही पात्र आहोत की नाही. नक्कीच. पण हा एक खूप खूप छान, म्हणजे आज माझाही भाग्याचा दिवस आहे की तुम्ही आज आम्हाला इथे बोलवलं आणि मला खूप बरं वाटतंय. सो थँक्यू सो मच. येस, मी मॅडमची जर्नी खूप मोठी आहे, पण मी मॅडमविषयी काही गोष्टी सांगू इच्छिते. सो त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात करण्या अगोदर त्यांनी M.Com पूर्ण केलेलं होतं अगोदर. त्यानंतर त्या ताज हॉटेलसोबतही तिथे त्या काम करत होत्या. त्यानंतर त्या तिकडून त्यांनी असं म्हणतात की लग्न झालं, पण लग्न झाल्यानंतरही ज्या थांबल्या नाही, खरं तर आपला संसार हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत मग आता आपण काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून त्यांनी पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात जी आहे, समाजकार्याची जी सुरुवात आहे, ती त्यांनी गुलमोहर महिला मंडळ यापासून सुरुवात केली त्यांनी. आणि तिथे सुरुवातीला अगोदर सदस्य, नंतर सेक्रेटरी आणि नंतर प्रेसिडेंट असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्याचबरोबर AIWC यासोबत गेली अनेक वर्ष जोडलेल्या आहेत. AIWC म्हणजेच काय तर ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स, जिथे महिलांसाठी महिलांकडून काम केलं जात आहे, महिलांचे अनेक प्रश्न मांडले जात आहेत, ते प्रश्न सोडवले जात आहेत. तर महिला म्हणजे रेखा साळी मॅडम आहेत, त्यांच्यासारख्या अनेक महिला तिथे आहेत ज्या महिलांसाठी काम करत आहेत. तर अशी ही ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अर्थात मला असं वाटतंय रेखा मॅडम यांच्याकडे एक ती क्वालिटी आहे किंवा खासियत म्हणूया की सदस्य म्हणून जॉईन झाल्यानंतर त्यांचा हा प्रवास कधीच सदस्य म्हणून संपलेला नाहीये. तर वर्षानुवर्ष टप्प्यानुटप्पे पुढे जात, काही वर्ष सदस्य, काही वर्ष सेक्रेटरी, काही वर्ष व्हाईस प्रेसिडेंट, काही वर्ष आत्ता प्रेसिडेंट, असा त्यांचा जो एक प्रवास राहिलेला आहे, त्याविषयी बरंच काही जाणून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. बराच मोठा बायोडेटा आहे, पण मी म्हणजे काय म्हणणार ना, कारण काम तसं आहे आणि उगवत्या गप्पांमध्ये याही गोष्टींचा आपल्याला अनुभव येईलच. त्याचबरोबर आता त्या परमनंट पेट्रन्स म्हणून काम पाहतात, कारण मुंबई ब्रँचसाठी. कारण असं असतं की कुठेतरी ती वेळ आल्यानंतर त्या गोष्टी थोड्याशा सोडाव्या लागतात, पण सोडल्यानंतर एक पालकत्व निभावण्याची जबाबदारी आपल्यावर असते. सध्या ते त्या करतायत. तर मॅडम, खरं तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वीच पहिला प्रश्न हा असा आहे की मुळात लग्नानंतर आपण असं काहीतरी करू शकू, हेच तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगायचं म्हणजे हा विचार डोक्यातही नव्हता. लग्न झालं आणि वी वर ऑन क्लाउड 9 आणि नंतर माझ्या 2 मुली झाल्या आणि मी ताजला होते, लग्न ठरलं तेव्हा. आणि नंतर मी लग्न झालं आणि मी ताबडतोब ती नोकरी सोडली आणि मग नंतर या मुलींच्या शिक्षणाच्या मागेच आम्ही होतो. आणि माझी आई पूर्वी वनिता समाज शिवाजी पार्कला लाईफ मेंबर होती. तर त्यामुळे आई मला तेव्हा खूप मागे लागायची की माझी मेंबरशिप मी तुला देते आता. कारण तेव्हा त्यांना तसं होतं की एक लाईफ मेंबर कॅन पास ऑन हर मेंबरशिप टू हर ओन मेंबर्स, म्हणजे एक मुलगी एक सून.
पण मी वनिता समाज शिवाजी पार्क आणि मी राहायला होते अंधेरीला आणि मी म्हटलं हे काही मला जमणार नाही महिला मंडळ वगैरे आणि आय नेव्हर टूक एनी इंटरेस्ट. पण झालं असं की ऍक्सिडेंटली माझी छोटी मुलगी जी आहे तिला मी एका सॉफ्ट टॉय मेकिंगच्या क्लासला घातलं होतं. तिकडे मिसेस हेमलता सुभेदार होत्या आणि त्या तिला शिकवायच्या आणि शी हॅपन टू बी द फाउंडर ऑफ गुलमोहर महिला मंडळ. आणि तेव्हा मग त्या मला मागे लागल्या की अगं तू आमची मेंबर हो. तर त्यांनी इतकं छान माझ्या लेकीला सांभाळलं होतं आणि इतकं छान शिकवलं होतं. तर मी म्हटलं चला लाईफ मेंबरशिप घेण्यात तर काही हरकत नाहीये आणि मी लाईफ मेंबरशिप घेतली. नंतर पुढे 4-5 वर्ष मी अजिबात काहीच तिकडे केलं नाही आणि त्या मला नेहमी फोन करून मागे लागायच्या की अगं एकदा तरी येऊन बघ माझं काम, एकदा तरी येऊन बघ. आणि असं करता करता 5-6 वर्ष गेली. माझी ती 5 वर्षाची मुलगी बऱ्यापैकी मोठी झाली आणि मग नंतर गुलमोहर महिला मंडळाने विद्यानिधी शाळेत एक जयपूर फूटचा ऑर्थोपेडिक कॅम्प लावला होता. तर त्या कॅम्पला मी गेले, त्यांनी मला बोलवलं होतं आणि ते बघितल्यावर मला असं वाटलं की या बायका खूप काही छान काम करतायत. म्हणजे माझ्या डोक्यात जे कन्सेप्ट होतं की महिला मंडळ म्हणजे इट्स अ गॉसिप सेंटर ते मला लक्षात आलं की दॅट इज टोटली रॉंग. आणि मी त्यांच्याकडे हळूहळू जायला लागले. मग तिकडनं जो माझा प्रवास झाला तर मी सेक्रेटरी झाले तिकडे आणि मी तिकडे काम करत होते. तिकडे मला मिसेस शीला काकडे म्हणून माझी खूप छान मैत्रीण आहे, म्हणजे आत्ताच्या घटकेला तर ती मैत्रिणीपेक्षा बहीण म्हणून जास्ती आहे. तर शी इंट्रोड्यूस मी टू बॉम्बे ब्रांच आणि मुंबई ब्रांचला त्या मला तिकडे सेक्रेटरी म्हणून घेऊन गेल्या. आणि खरा तर माझा कामाचा हा जो प्रवास आहे तो मुंबई ब्रांचपासून चालू झाला. आणि मुंबई ब्रांचला मी सेक्रेटरी झाले आणि त्याच काळात त्या दिल्लीला सेक्रेटरी जनरल म्हणून गेल्या आणि झोनल ऑर्गनायझरचा जी पोस्ट आहे कंप्रायझिंग ऑफ एंटायर महाराष्ट्र अँड गोवा ती त्यांच्यामुळे मला ती पोस्ट मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मागे फिरून अजिबात पाहिलंच नाही आणि तो प्रवास इतका धूम धडाक्यात सुरू झाला की अजूनही तो चालूच आहे. आणि आय एम एन्जॉईंग एव्हरी मोमेंट. या ऍब्सोल्युटली. म्हणजे मला काय वाटतंय, म्हणजे मी इथे आय कॅन प्राऊडली से की असं नाहीये लग्नानंतर तुम्ही या काही गोष्टी करू शकत नाही किंवा कसा वेळ देणार तेव्हा अजिबात डोक्यातही मनात नसताना सुद्धा मॅडमचा सुरू झालेला हा प्रवास आज एका वेगळ्या टोकापर्यंत. अगदी म्हणजे मला स्वतःलाही जर मी 30 वर्षापूर्वी जर मी मागे वळून बघितलं तर आय वुड नेव्हर हॅव इमॅजिन्ड की आय वुड बी इन दिस सेक्टर. पण देवाची कृपा आहे, कारण खूप मला असं वाटतं की आम्ही चोजन फ्यू आहोत की जे देवाने आम्हाला छान ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपलंही समाजाला काहीतरी देणं लागतं तर ते आपण, आणि आता आपली मुलं खूप छान सेटल झाली आहेत तर त्यामुळे समाजाकरता काहीतरी करावं. आणि ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची ही जी ऑपॉर्च्युनिटी जी आम्हाला मिळाली आहे ना ती खरोखरच खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की जितकं आम्ही त्याचं सोनं करू तितकं कमी आहे. क्या बात आहे. सो खरं तर हा प्रवास सुरू झाला आणि मला असं वाटतंय की मॅडमकडे बघून मला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं की तुमची सुरुवात होणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. कारण तुम्ही जर एखादी गोष्ट मनाशी पक्की केली, तुमची सुरुवात झाली की मग तिथून मागे फिरणं येतच नाही, जे मॅडमकडे बघून आपल्याला समजतं. खरं तर ह्या सगळी जर्नीची सुरू झाली तुमची, हा जो प्रवास आहे तो सुरू झाला. मग कुठेतरी तुम्ही कळत नकळत अनेक संस्थांसोबत जोडल्या गेला. पण मग या सगळ्यामध्ये हा प्रवास सुरू होताना तुमच्या घरच्यांच्या, तुमच्या मुलींच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा फॅमिली मेंबर मधून काय त्यांचं म्हणणं होतं? आणि मुळात जी आई जी तुम्हाला सतत म्हणत होती की तू हे त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? आता हा जो प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीचे 5-6 वर्ष तर मुंबईतच म्हणजे गुलमोहरमध्ये कधीतरी मीटिंग आहे किंवा प्रोग्राम आहे एवढ्या पुरतच चालू होता. पण मी बॉम्बे ब्रांचला जी सेक्रेटरी झाले आणि त्याच्यानंतर मी जे बॉम्बे ब्रांचला मी सेक्रेटरी झाले तेव्हा माझ्या मोठ्या मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. तर मला असं वाटतं की असं म्हणायला हरकत नाही की आमचा जावई खूप चांगला पायगुण घेऊन आला. कारण तिथनं माझी जावयाचा पायगुण, कारण तिथनं माझी खरी ही सुरुवात झाली. आणि मला अगदी प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की याच्यात माझ्या मिस्टर अखिलेश साळी यांचं म्हणजे अगदी 100% पाठिंबा होता. कुठल्याही गोष्टीला कधीही तू जाऊ नकोस किंवा काय आहे, कारण आम्ही एक ठरवलं होतं की मुलींना थोडंसं सेटल म्हणजे त्या झाल्या की मग तू काहीतरी कर. कारण इतके 10-12 वर्ष आणि माझ्या वडिलांना असं तेव्हा नेहमी वाटायचं की अरे आमची रेखा बऱ्यापैकी हुशार होती पण काही करायला मिळालं नाही. तर आय थिंक दॅट वॉज समवेअर ॲट द बॅक ऑफ द माइंड. तर आता तू कर. आणि माझ्या मोठ्या मुलीचं तेव्हा लग्न झालं होतं आणि माझ्या धाकट्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन मिळाली होती. तर त्यामुळे बऱ्यापैकी मी फ्री होते. वा. आणि माझ्या नवऱ्याचा म्हणजे आजत्या गत. हो, कारण आजही माझ्याबरोबर आले नाहीये, बट ते खाली बाहेर आले, ते मला घेऊनच आले.
आणि मी बॉम्बे ब्रांचला सेक्रेटरी झाले आणि पुढे 6 महिन्यात मी दिल्लीला झोनल ऑर्गनायझर झाले फॉर महाराष्ट्र अँड गोवा. तेव्हा माझी नात झाली होती आणि शी वॉज जस्ट 3 months ओल्ड आणि मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं फिरायला लागायचं. तर माझी मुलगी नोकरी करते आणि ती आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती तिला सांभाळायची. तर त्यामुळे माझे मिस्टर त्या बाळाला बघायचे. ओ, त्या बाळाला ते बघ, मी एक एक दिवस पूर्ण दिवस मी बाहेर असायचे. आणि नंतर जशी जशी ती मोठी होत गेली तशी तशी मी जिथे जिथे मी जाईन, म्हणजे आदिवासी पाड्यात म्हणा, कुठल्या कॅम्प्सला म्हणा, मी त्या बेबीला घेऊन जात होते. आणि माझ्या जावयांनी पण कधीही अडवणूक केली नाही, का तर तिच्यावर चांगले संस्कार होत आहेत. तिला पण कळू देत की आदिवासी मुलं कशी असतात आणि आपण किती नशीबवान आहोत की आपल्याला चांगला जन्म मिळालाय. आणि सुरुवातीला मी तिची दुधाची बॉटल म्हणा, तिचे छोटे कपडे, कारण दिवसभर जायला लागायचं. त्याच्यानंतर ती हळूहळू मोठी होत गेली. मग तिच्या कलर पेन्सिल, कारण तिला काहीतरी तिला तिकडे ऑक्युपाईड ठेवायला लागायचं. तर तिचाही याच्यात खूप मोठा वाटा आहे माझ्या नातीचा, कारण तिने कधीही कुरकुर केली नाही किंवा मी जिथे जिथे तिला घेऊन गेले ती तिकडे छान रमत होती त्या सगळ्या मुलांमध्ये किंवा त्या सगळ्या बायकांमध्ये. आणि कधीही तिने कुरकुर केली नाही की आजी मी येणार नाही ग तुझ्याबरोबर किंवा मला कंटाळा येतोय. तर त्यामुळे तिने जर तो म्हणजे कंटाळा दाखवला असता तर माझं काम तिथल्या तिथेच बंद झालं असतं, कारण शी वॉज माय टॉप प्रायोरिटी. वाव. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का मॅम, आज तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला त्यामध्ये समहाव कुठेतरी आपण असं म्हणू शकतो तुमच्या मिस्टरांपासून ते तुमच्या मुलीपासून, जावयापासून, नातीचा आणि support माझ्या तुम्हाला दोन्ही मिळालेला मुलींनी आहे. मला इतकं प्रोत्साहन दिलं की हा मम्मा तू काहीतरी चांगलं करतेस, तू कर तू कर. आणि प्रत्येक वेळेला मुली कुठेही काही नाही, म्हणजे मला जर कुठे जायचं असेल तर ठीक आहे मम्मा आय कॅन टेक लिव्ह, वाव. पण मी म्हटलं ना तसं नको, कारण माझं रोजच काम सुरू झालं होतं. आज माझी नात 15 वर्षाची आहे, म्हणजे शी इज अपिअरिंग फॉर द बोर्ड एक्झाम नाव. आणि शी सो प्राऊड की आजी किती छान काम करते. किंवा तिच्या मैत्रिणींना पण सांगते की तिच्या मैत्रिणींना ती आमचे जे श्रद्धाचे सेंटर्स आहेत बॉम्बे ब्रांचचं, ते आमचं स्ट्रीट चिल्ड्रन प्रोजेक्ट आहे किंवा आमचं रूरल डेव्हलपमेंट कम्युनिटी सेंटर आहे तलासरीला, तिकडे आदिवासींची आमची शाळा चालते, ओपीडी सेंटर चालतो. तर तिला मी बरेच वेळा तिकडे घेऊन जाते आणि ती तिच्या मैत्रिणींनाही तिकडे घेऊन येते. आता तर तिने मला सांगितलं की आजी परीक्षा झाल्यावर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुझ्या सेंटर्सना घेऊन येणार आहे. वा. तर आणि सॉरी मॅम तुम्हाला डिस्टर्ब करते, कारण मला ही गोष्ट खूप आवडली आहे, कारण आपल्यावरती ते संस्कार झाले, आपण पुढाकार घेऊन तिथे आलो, पण हे संस्कारांचं बीज कळत नकळतपणे लहानपणापासून अगदी 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 खूप छान. आणि त्याच्यात माझ्या जाव्यांचा पण सहभाग असतो, म्हणजे काय हातभार त्यांचाही लागतो. कारण जेव्हा वेन आय गो फॉर ट्रॅव्हल्स, माझे जावई अगदी तत्परतेने तिकीट बुक करतात. ते कामही मला करायला लावत नाहीत, कारण ते आम्हाला जमतही नाही ऑनलाईन सगळं. फटाफट फटाफट ते करतात. आणि एक मला सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा हे जर्मनीचा जो प्रोजेक्ट केला तेव्हा मला एक प्रेझेंटेशन करायचं होतं इंटरनॅशनली, आणि ते मी सगळं प्रेझेंटेशन तयार केलं आणि नंतर माझा लॅपटॉप हँग झाला आणि मला 2 तासात ते करायचं होतं. तर तेव्हा मी माझी धाकटी मुलगी जी सर्जन आहे ती बँगलोरला होती, तर शी वॉज बिझी इन द हॉस्पिटल. पण ती म्हणाली की काही नाही, माझ्या नवऱ्याला तू सांग. आणि ते जावई माझे ऑफिसमध्ये होते, पण त्यांनी ते 2 तासात आपलं काम बाजूला ठेवून त्यांनी ते सगळं ते प्रेझेंटेशन मला तयार केलं आणि ते त्या लोकांना पाठवून दिलं आणि ते बघून मग मी प्रेझेंटेशन करू शकले. तर त्यामुळे नवरा, मुली, जावई आणि माझी नात यांचा सगळ्यांना, आणि मी अगदी हे 100% सांगू शकते की आपण जसं म्हणतो की कुठल्याही पुरुषाच्या मागे स्त्री उभी आहे, पण प्रत्येक स्त्रीच्या मागे सुद्धा जर पुरुष उभा राहिला आणि कुटुंब, तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि आम्ही मला हे सांगायला आवडेल की आमच्या ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सच्या सगळ्याच बायका घरातली कामं टाकून कोणी येत नाही. घरातलं सगळं आवरून सवरून मगच आम्ही या कामाला बाहेर पडतो. पण या लोकांच्या मदतीशिवाय तर काही होऊ शकत नाही, कारण कुटुंब ज्या वेळेला आपण पूर्ण कुटुंब म्हणूया, संपूर्ण कुटुंब ज्या वेळेला स्त्रीच्या सोबत उभं राहतं, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, तेव्हा ती झेप घेण्यापासून तिला कोणी अडवू शकेल. म्हणजे आज आता सांगायचं तर माझी मोठी मुलगी आमच्या जवळच राहते. तर तिला मी जेव्हा सांगितलं की याचा इंटरव्ह्यू आहे, तर तिला 2 दिवसापासून की मम्मी तू काय घालशील, मम्मी तू कशी तयार होशील. अगं म्हटलं साधा तर इंटरव्ह्यू आहे, पण मुलींना खूप हौस असते. आणि आता अगदी इथे येईपर्यंत ती मला इन्स्ट्रक्शन्स देत होती की मम्मी छान बोला, मम्मी कॉन्फिडेंटली. म्हणजे या सगळ्यांचं प्रोत्साहन असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. नक्कीच. मॅडम तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत सामाजिक कार्याच्या माध्यमातून, पण बरेच मोठे प्रोजेक्टही तुम्ही केलेले आहेत. तर त्यातून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकत गेलात, तुम्हाला कसे अनुभव आले? कारण जसं की आता उगवत्या गप्पांमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक आदिवासी पाड्यांवरती गेलात, जिथे
कोणी पोहोचू शकत नाही लवकर सहजासहजी तिथल्या महिलांसाठी, तिथल्या मुलांसाठी तुम्ही कामं केली. तर या सगळ्या कामांमधून तुम्हाला कसे अनुभव येत गेले आणि तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतः शिकत गेलात? या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा आम्ही कॅम्प्स कंडक्ट करतो तेव्हा तिथली परिस्थिती बघून, किंवा आम्ही मुलांच्या शाळा म्हणजे आदिवासी आश्रम शाळामध्ये पण आम्ही खूप काम केलं, तर तिथली परिस्थिती इतकी बिकट असते की ती मुलं, म्हणजे मी जेव्हा पहिल्या वेळेला आदिवासी पाड्यात माझ्या नातीला घेऊन गेले तर ती मला म्हणाली की आजी कोणाच्याच पायात शूज नाही आहेत ग, म्हणजे ही त्यांची परिस्थिती आहे. आणि त्या बायका ज्या आहेत, म्हणजे आम्ही खूप म्हणजे मेडिकल कॅम्प्स पण कंडक्ट केल्या, त्यांना म्हणजे मोतीबिंदूमुळे त्यांना काहीही दिसत नाही. बापरे. म्हणजे एक तर बाई मला म्हणाली की मी तुझा हात धरलाय पण मला तुझा चेहरा दिसत नाही, म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि तरीही घरातले एक्सपेक्ट करतात की ती तांदूळ निवडून देईल, भाजी कापून देईल. तर तेव्हा आम्ही गुलमोहर तर्फे खूप कॅटरॅक्ट कॅम्प्स केल्या. आम्ही त्यांना लोटस हॉस्पिटल जूला आणत होतो, त्यांच्या सर्जरीज करून त्यांना चष्मे देत होतो, त्यांना औषधं देत होतो. तर अशी कामं खूप केली. आणि तर या झोनल ऑर्गनायझर जेव्हा मी महाराष्ट्र आणि गोव्याला झाले तेव्हा बाकी आम्ही म्हणजे इतकी मोठी मोठी कामं केली. एक आम्ही मालेगावला कम्युनल हार्मनीचा प्रोग्राम केला, कारण तेव्हा अस्वस्थता तिकडे मुस्लिम हिंदू खूप प्रॉब्लेम झाले होते. बरोबर. तर तो आमचा प्रोग्राम इतका छान झाला आणि त्याचा फीडबॅक असा होता की वर्षभर गावात इतकं छान वातावरण राहिलं त्यांच्या मालेगावमध्ये. बरोबर. तर तो आम्हाला दिल्लीतनं प्रोग्राम मिळाला होता, तो आम्ही केला. नंतर मी झोनल ऑर्गनायझर असताना आम्ही पुण्याला आगा खान हॉलमध्ये, आगा खान पॅलेसमध्ये आम्ही एक लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम केला. अरे वा. की आपल्या बायकांना, आपल्या ज्या या तळागाळातल्या बायका आहेत, म्हणजे त्या कशा त्यांच्या गावातल्या म्हणजे निदान जे त्यांच्या गावातलं जे आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणा किंवा तिकडे काहीतरी होऊ शकतील, त्या तिकडे काहीतरी सहभाग घेऊ शकतील, म्हणजे मग त्या तिथल्या बायकांनी मग काही टॉयलेट्स बांधू शकतील किंवा रस्ते, म्हणजे काहीतरी त्यांचा हातभार. तर तो लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही केला, तोही खूप सुंदर झाला. नंतर दिल्लीमध्ये आम्ही एक वॉलमार्ट ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्या वॉलमार्ट ट्रेनिंग प्रोग्रामला पण मी पेठ, उंबरठाणे हे नाशिकच्या गावातनं बायका पाठवल्या होत्या आणि दे डिड सो वेल देअर. आल्यावर त्यांनाही कॉन्फिडन्स येतो आणि त्या आपल्या पायावर उभं राहून काहीतरी म्हणजे अगदी 100% करतात. तर ते आमचं काम खूप चांगलं झालं. आणि या एवढ्या प्रवासात आम्ही क्लायमेट चेंजवर काम करायला लागलो. ओके. क्लायमेट चेंजवर जेव्हा आम्ही काम करायला लागलो तेव्हा दिल्लीला मी जेव्हा मुंबई ब्रांचला जेव्हा मी प्रेसिडेंट होते तेव्हा आम्ही एक क्लायमेट चेंजचा प्रोग्राम केला होता. तर त्या प्रोग्रामला मी सगळे IITचे प्रोफेसर स्पीकर्स म्हणून बोलवले होते आणि इतका सुंदर तो प्रोग्राम झाला. आणि त्या क्लायमेट चेंज हा लोकांना म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग एवढंच माहिती आहे, पण क्लायमेट चेंजमुळे एक्झॅक्टली काय होतं हे कोणाला काही माहित नव्हतं. तर ते प्रोग्राम म्हणजे त्याच्यामधून खूप लोक शिकत गेली, बायका खूप शिकत गेल्या. आणि तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की पूर्वीच्या ज्या आपल्या आज्या पणज्या होत्या त्या पाऊस आला किंवा वादळ झालं किंवा फ्लड झाले की धान्य कसं ते सेव्ह करत होत्या. बरोबर बरोबर. तर ते आपल्याला आता माहितीच नाहीये. नाही. बरोबर. तर तेच म्हणजे ते मग सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले. तर ते आम्ही एक सगळं म्हणजे कंपाईल केलंय दिल्लीवाल्यांनी आणि ते इतकं उपयोगी पडतंय. आणि त्या सुमारास आम्हाला दिल्लीला एक गुच्ची प्रोजेक्ट म्हणून दॅट इज जेंडर अँड टू अर्बन क्लायमेट चेंज पॉलिसीज हा जर्मनी फेडरल गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम दिला आणि दे हॅड डिसाइडेड टू गिव्ह इट ओनली टू 4 कंट्रीज इन द वर्ल्ड. एक इंडिया, मेक्सिको, साऊथ आफ्रिका आणि इंडोनेशिया. तर त्याला इंडियामध्ये त्यांनी AIWCला सिलेक्ट केलं. तर त्यांचा पायलट प्रोग्राम न्यू दिल्ली आणि एक मुंबई. तर या शीलाताई काकडे आणि आम्ही हा प्रोग्राम करायचं म्हणजे आम्हाला तो देण्यात आला. प्रॉब्लेम असा होता की आमच्या मुंबई ब्रांचला वी डोंट हॅव एन FCRA अकाउंट आणि FCRA अकाउंट असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. तेव्हा मी मुंबई ब्रांचला प्रेसिडेंट होते. 2 वर्ष आम्ही जंग पछाडलं, पण फायनली आम्हाला ते FCRAचं सँक्शन. आणि त्याच काळात मोदी साहेबांनी बरेच FCRA अकाउंट म्हणजे अगदी वनिता समाजपासून पण रोज पेपरात येत होता आज 20 संस्थांचे FCRA अकाउंट बंद केले. पण तरी सुद्धा आम्ही मागे लागलो आणि ते आम्हाला मिळालं आणि आम्ही ते काम करायला घेतलं. आणि ते काम इतकं सुंदर झालं. इट वेंट ओव्हर अबाउट अ पिरियड ऑफ 7-8 इयर्स. आणि तेव्हा मग आम्ही त्याच्या इंटरनॅशनल आमचे ट्रॅव्हल्स पण खूप झाले. आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की एक कारण काय आहे की जेव्हा क्लायमेट प्रॉब्लेम्स होतात द वर्स्ट अफेक्टेड आर वुमन. बरोबर. कारण एक्झॅक्टली. कारण पुरुष तर ताबडतोब गाव सोडून निघून जातात इन सर्च ऑफ अनदर जॉब. तर ज्या बायका मागे राहतात, मुलं, सासू सासरे, आई वडील, तर त्यांचे इतके हाल होतात त्या बायकांचे
हातात पैसे नसतात, खायला प्यायला काही नसतं आणि त्याच वेळेला खूप रोगराई पण पसरते. तर त्या बायकांचे खूप हाल होतात. तर त्यांच्याकरता म्हणून हा प्रोग्राम होता. तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मुंबईमध्ये एक असं काहीतरी काम करा एन्व्हायरमेंटल, जेणेकरून या बायकांना उदरनिर्वाह होईल. बरोबर. तर तेव्हा आम्ही म्हटलं की काय करायचं. तर माय हजबंड इज फ्रॉम IIT. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला एक सांगितलं की IIT मध्ये प्रोफेसर्स आहेत, त्यांना तुम्ही जाऊन भेटा, ते तुम्हाला काहीतरी सजेस्ट करतील. तर तिकडे जेव्हा आम्ही गेलो, शिलाताई आणि मी, तेव्हा आम्हाला डॉक्टर असोलेकरांचं नाव त्यांनी सजेस्ट केलं. ही इज द हेड ऑफ द एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट ऑफ IIT. म्हणजे ते आमचे कोणीच नव्हे, आम्ही ओळखत नव्हतो, काही नव्हतं, किंवा ते इतके मोठे गृहस्थ आहेत, पण त्यांनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या थ्रू आम्ही पनवेलला नेरे म्हणून एक गाव आहे, तिकडे एक कुष्ठरोगींचा आश्रम आहे आणि तिकडे त्या आदिवासी मुलांचं वसतिगृह पण आहे. तर तिकडे ते म्हणाले आपण रेखाताई तुमचा प्रोजेक्ट तिकडे घालूया. तर ते जे सांडपाणी येतं त्यांच्या हॉस्टेलचं, तर ते प्युरिफाय होतं त्यांच्या टेक्नॉलॉजीनी आणि मग ते पाणी त्या आश्रमात सोडतात, म्हणजे कुष्ठरोगींच्या, आणि तिकडे ते इट इज युज्ड फॉर, म्हणजे ते अगदी कम्प्लिटली क्लीन होतं ते पाणी आणि इट इज युज्ड फॉर किचन गार्डनिंग. आणि त्या कारण त्या कुष्ठरोगींची म्हणजे त्या सगळ्या बऱ्या जरी झाल्या तरी दॅर फॅमिलीज डोंट एक्सेप्ट देम बॅक. तर त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं फार गरजेचं होतं. तर आता तो त्यांना एक उदरनिर्वाह होईल जेव्हा ते प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. आणि त्याच्यातले आमचे थोडेसे पैसे उरले होते. तर जर्मन गव्हर्नमेंट सेड की यू नीड नॉट सेंड द मनी बॅक, बट यूज इट फॉर अनदर प्रोजेक्ट, छोटं मोठं. मग आमचं मुंबई ब्रांचचं जे आमचं हेड ऑफिस आहे जुहूला, आम्ही आमच्या तिकडे आमचं हॉस्टेल आहे मुलींकरता, गर्ल्स हू कम फ्रॉम आउट ऑफ बॉम्बे फॉर जॉब्स इन मुंबई. वी आर हॅव्हिंग अबाउट 103 रेसिडेंट्स देअर. तर तिकडे पण आमचं सगळं वॉशरूमचं जे पाणी आहे ते आम्ही सगळं, तोच सेम प्रोजेक्ट ऑन अ स्मॉलर बेसिस, आत्ता तो कमिशन झाला जस्ट अबाउट 2 months. तर आता तिकडे पण आम्ही किचन गार्डनिंग करू. म्हणजे आणि मी प्रेसिडेंट असताना मी तिकडे एक वर्मी कंपोस्टचा प्लांट लावलाय. तर त्यामुळे आम्हाला खूप छान, कारण आमचं किचन वेस्ट भरपूर निघतं. 100 मुली हॉस्टेलमध्ये राहतात म्हणून जेवण बिवण, तर किचन वेस्ट खूप निघतं. तर त्याचा आम्ही ते वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट लावलाय आणि तिकडे आमचं खत, आणि वी सेल इट ऑल ओव्हर, आणि अगदी मिनिमम अमाऊंटमध्ये सेल करतो. पण ते इतकं खत सुंदर आहे, म्हणजे जेव्हा डॉक्टर असोलेकर आमच्याकडे आले ते बघायला, तेव्हा ते म्हणाले की अहो हे तर तुमचं सोनं आहे, खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे एक हुलाडेक म्हणून कंपनी आहे विच कलेक्ट्स ऑल द इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आणि आम्ही धारावीला देवनारला जाऊन बघून आलो होतो. तर तिकडे ते नुसतं डम्पिंग ग्राउंड झालंय, डम्प यार्डच आहे ते, आणि ते सायंटिफिकली काय डिस्पोज होत नाही, आणि देन वी हॅव ऑल दीज प्रॉब्लेम्स. तर ते हुलाडेक कंपनी डज इट व्हेरी व्हेरी सायंटिफिकली. तर त्यांचा मी तो एक आमच्या बॉम्बे ब्रांचच्या हॉस्टेलमध्येच तो प्रोजेक्ट घातलाय. तर त्यांनी आम्हाला ते एक केज बनवून दिलंय. आम्ही अख्ख्या आमच्या परिसरात ते पॅम्फलेट सगळीकडे वाटले, आणि आता एंटायर जुहू, पार्ला, अंधेरी एरियामधले, कारण तुम्हाला मुलांना दर 2 महिन्यांना नवीन सेल्स लागतात, नवीन लॅपटॉप्स लागतात, रिपेअर हा शब्दच नाही आहे तुमच्या याच्यात. तर त्यामुळे ते सगळे येऊन तिकडे ते घालतात. आणि हुलाडेक कंपनी, ते आमचं भरलं की वी गिव्ह देम अ कॉल, आणि ते येऊन ते सगळं कलेक्ट करतात, आणि दे गिव्ह अस व्हेरी मिनिमम समथिंग, बट दे डू गिव्ह अस समथिंग किलोच्या भावाने. ओके. तर खूप छान कामं झाली आहेत, खूप सुंदर आहेत, आणि हे सगळे प्रोजेक्ट खूप कमालीचे आहेत. आणि आमच्या मुंबई ब्रांचमध्ये मला सांगायला आवडेल की आमच्याकडे 4 प्रोजेक्ट्स आहेत. एक म्हणजे आमचं हे जे हॉस्टेल आहे, वी आर रनिंग इट ॲब्सोल्युटली ऑन नो प्रॉफिट नो लॉस बेसिस. म्हणजे वी चार्ज जस्ट 10% ऑफ देअर इन्कम. म्हणजे मेंटेनन्स आणि मेस चार्जेस आर सेम फॉर ऑल, बट अदरवाईज इट इज 10% ऑन द इन्कम. म्हणजे जर कमी पगार असेल तर ते कमी भरतात. नंतर एक प्रोजेक्ट आहे आमचं एज्युकेशन प्रोजेक्ट धारावीला आमचे 2 सेंटर्स चालतात. तर तिकडे बायकांनाही वोकेशनल ट्रेनिंग, मुलांच्या ट्युशन्स, आणि खूप छान चालतात ते 2 सेंटर्स. नंतर एक आमचं स्ट्रीट चिल्ड्रन प्रोजेक्ट आहे सांताक्रूजला. दॅट इज अ डे केअर सेंटर फॉर ऑल द चिल्ड्रन. पण तिकडची आमची मुलं आता इतकी, म्हणजे आता गेली इतके वर्षानुवर्ष चालवते. तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मुलं आहेत, आणि ITI मध्ये खूप मुलांचा प्रोग्रेस झाला आहे. बरोबर. तर मुलं खूप छान काम करतात, आणि आम्ही त्यांचं 12वी पर्यंत आम्ही त्यांचं शिक्षण करतो. वाव. वी पुट दे कम टू अस डे केअर, म्हणजे ते सकाळी येतात,
देन दे गो टू स्कूल, दे कम बॅक हिअर. मग आम्ही त्यांच्या ट्युशन घेतो, काही घेतो आणि जी मुलं म्हणजे त्यांना चांगल्या शाळेत घालतो वाव. आणि ते आहे. आणि नंतर वी हॅव अनदर प्रोजेक्ट कॉल्ड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर विच इज ॲट तलासरी. ते म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर आहे. तिकडे आमचं रेग्युलर आदिवासी प्रोजेक्ट आहे. आमच्याकडे तिकडे रोज OPD चालते. एक छोटंसं 6 बेडेड हॉस्पिटल आहे आणि फुल फ्लेज मराठी आणि इंग्लिश मीडियम स्कूल चालते तिकडे. वाव. आणि ते सगळे, आणि ती पण मुलं इतकी छान आहेत, म्हणजे खूप खूप छान कामं करतायत सगळेजण. सगळेजण म्हणजे इट इज ऑल अ टीम वर्क. ऑल अबाउट टीम वर्क. बट मॅम, द वे यू स्पीक ना, आता तुम्ही ज्या पद्धतीने कामं सांगताय, ती कामं सांगायला सुद्धा इतकी मोठी लिस्ट आहे. खूप छान कामं ही केली कामं फक्त सांगण्यापुरती मर्यादित नाहीये, तर ही ऍक्च्युली इम्प्लिमेंट झालेली कामं. आणि आम्ही एक दुसरा प्रोजेक्ट केला होता, म्हणजे दिल्लीहून आमच्या आले होते JS वर्मा याचं, म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस. तर तो आमचा प्रोग्राम इतका सुंदर झाला, म्हणजे लॉयर्सनी इतकं, म्हणजे तो आमचा ऑन गोईंग प्रोग्राम आहे. ओके. म्हणजे नाव वी सी टू इट दॅट वेर एव्हर एनी ऑर्गनायझेशन विच हॅज गॉट मोर दॅन 10 एम्प्लॉईज, तिकडे ही म्हणजे हे इम्प्लिमेंट झालंच पाहिजे. पण सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस इज बिकमिंग क्वाईट रॅम्पंट नाव. तर तो JS वर्मा कन्सल्टेशनचा तो एक आम्ही प्रोग्राम केला. असे खूप काय काय प्रोग्राम केले आणि खूप छान माणसं जोडत गेलो. 100%. आणि म्हणजे छान प्रवास आहे. आणि मुख्य म्हणजे इट कीप्स अस बिझी ॲट दिस एज. हा, म्हणजे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरं, बिझी म्हणजे नुकताच बिझी नाही, केवळ स्वतःपुरतं बिझी नाही, तर लोकांसाठी येस. आणि ते कुठे त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळतात. त्यामुळे आपली मुलं छान सेटल्ड आहेत. ब्लेसिंग्स. ते ब्लेसिंग्स तर अगदी असतातच असतात. नक्कीच. श्रोते हो, आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत रेखा साळी मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी कशा पद्धतीने वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स हाताळलेले आहेत आणि हे प्रोजेक्ट किती महत्त्वाचे आहेत याविषयी त्या सांगत होत्या. पण यानंतरही अजून काही माझे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला त्यांच्याकडून हवी आहेत. तर त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण जाणून घेऊयात. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. रेखा साळी मॅडम सोबत आजची मुलाखत अशीच सुरू राहणार आहे. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी RJ कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत रेखा साळी मॅडम आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारतोय. पण या गप्पांमध्ये आत्तापर्यंत त्यांनी केलेलं काम याचा आपण कुठेतरी आढावाही घेतला. यानंतर मॅडम, माझा वेगळा प्रश्न थोडासा असा आहे, कदाचित तो एक इमोशनल असू शकतो किंवा जास्त प्रॅक्टिकलही वाटू शकतो. आत्ता जर आपण बघायचं म्हटलं तर माझा फायदा असल्याशिवाय मी तिकडे जाणार नाही, अशी एक वृत्ती बघायला मिळते. किंवा हे करून मला काय मिळणार आहे असं सहज बोललं जातं. तर हे जर असं तुमच्यासारख्या लोकांनी जर म्हटलं असतं तर कदाचित ही इतकी कामं झाली नसती. तर त्याविषयी काय सांगाल? ते बरेच लोक हा प्रश्न विचारतात की याच्यात तुम्हाला मोबदला काय मिळतो. तर मी म्हटलं मोबदला हाच मिळतो की आम्हाला खूप आशीर्वाद मिळतात, लोकांकडनं भरभरून प्रेम मिळतं. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की एव्हरीथिंग कॅनॉट बी काउंटेड इन टर्म्स ऑफ मनी. कुठेतरी आपणही समाजाला देणं लागत असतो. आणि ती वृत्ती जर ठेवली तर आमचे जे इतके लाखांनी आमचे जे ऑल ओव्हर इंडिया जे आमचे मेंबर्स आहेत, ईच अँड एव्हरी वन इज अन ऑनररी वर्कर. त्यामुळे कुठेही काहीही देर इज जस्ट नथिंग. आणि आता काय आहे की आता CSR मध्ये किंवा आता बऱ्याच सगळ्या कंपनीजना मॅन्डेटरी केलेलं आहे. CSR ऍक्टिव्हिटीज. तर मॅन्डेटरी केलेलं आहे की त्यांचे असतात, सो दे गेट पेड. तर त्यामुळे बरेच लोक असंही मला म्हणतात, म्हणजे अगदी उदाहरण जर सांगायचं झालं तर अगदी कालचीच गोष्ट आहे. माझी जी नेबर आहे ती म्हणाली की ह्या अक्षरशः लष्करच्या भाकऱ्या भाजण्यासारखं आहे. सिरियसली. तर मी म्हटलं अगदी खरंय, पण सगळंच काही तुम्ही पैशात हे करू शकत मोजू शकत नाही. बरोबर. आणि हेच लोकांचे आशीर्वाद आहेत. आमच्या आई वडिलांची पुण्याई होती तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आपल्या मुलांनाही तेच आशीर्वाद लागू पडतात. आणि असंच जर आणि बेसिकली मला असं वाटतं की ज्या फॅमिलीज वेल सेटल्ड आहेत
जिथे तुम्हाला खूप म्हणजे जिथे बायकांना नोकरी करायलाच हवी, हा एक म्हणजे मॅन्डेटरी किंवा must, गरजेचं आहे. जर तसं नसेल ना तर तर डेफिनेटली यू शुड डू इट. आणि माझ्या मुलींना पण मला हेच सांगणं आहे की आता त्या नोकऱ्या करतायत. म्हणजे माझी मोठी मुलगी इंजिनियर MBA आहे, ऑफकोर्स शी इज वर्किंग. धाकटी मुलगी माझी सर्जन आहे. तर कधी ना कधी एका सर्टन वयानंतर त्यांची मुलं थोडीशी जरी मोठी झाली, सेटल झाल्यावर थोडंसं समाजसेवेचं काम त्यांनी नक्की करावं. आणि मला असं वाटतं की दोन्ही मुली माझ्या करतील, कारण मी पण माझ्या आईला नको नको म्हणत होते. मुली नाही, तुमची नात पण नात तर माझी नक्कीच करेल, आतापासूनच- नात तर माझी नक्कीच करेल. पण मला वाटतं एका वयानंतर आपल्या मुली डेफिनेटली विल फॉलो आवर फुटस्टेप्स. फॉर शुअर. कारण हे म्हणतात ना की हे वंशावळ अशी चालली आहे. आणि आमच्या बऱ्याच ज्या मेंबर्स आहेत, येस, सिनियर मेंबर्स, त्यांच्या सुना मुली आहेतच की मेंबर्स. 100%. कारण आपण जसं म्हणतो ना की 4 मुली एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं, तर बरंच काही चांगलं होऊ शकतं. अगदीच होऊ याची शकतं, प्रचिती इकडे आपल्याला अगदी येते. निश्चितच होऊ शकतं. 100%. पण मॅम, यानंतर पुढचा प्रश्न महिलांना अनुसरून आहे. आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीयेत, पण तरी अगदी. बऱ्याच ठिकाणी त्या लग्नानंतर मी हे कसं करू, किंवा लग्नानंतर मला हे घरचे करून देतील का, बरोबर. म्हणून किंवा मला आता लग्नानंतर तुमचं क्षेत्र तर असं होतं की जिकडे बरेच प्रश्न उभे राहू शकले असते. बरोबर. जे प्रश्न आता आपण करतोय बरोबर आहे, की बरोबर आहे. अगं तुला हे करून काय मिळणार आहे, Exactly. तू घर सोडून स्वतःच्या घरातले प्रश्न बाजूला ठेवून तू बाकीच्यांच्या घरातलं बरोबर, नीट करायला अगदी, जातेस अगदी. किंवा काय, असे प्रश्न सहज उभे राहतात. 100%. तर आत्ताही अनेक अशा महिला आहेत ज्या लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी सुद्धा ज्यांना प्रश्न पडलेला असतो की मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचंय, पण काय करायचंय हे समजत नसतं. तर अशा सगळ्या महिलांना, मुलींना, कारण आपण वुमेन्स डे स्पेशल या सगळ्या गप्पा करतोय किंवा तुमचे विचार आज लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवतोय, तर अशा सगळ्या महिलांना तुम्ही काय सांगाल? एक तर आता मुली इतक्या शिकलेल्या आहेत की आय डोंट थिंक दे नीड एनी ऍडवाइस फ्रॉम अस, कारण खरोखरच खूप शिकल्या आहेत. पण एक एवढंही नक्की आहे की बऱ्याच शिकलेल्या मुलींना घरातनं पाठिंबा न मिळाल्यामुळे त्या बऱ्याच मागे माघार घ्यावी. तशा पण खूप मुली आहेत. कारण इफ द फॅमिलीज आर नॉट सपोर्टिव्ह दे जस्ट कॅनॉट गो हेड, कारण पहिल्यांदा आपली फॅमिली असते. तर त्या महिलांना, मुलींना मला नक्कीच एवढं सांगावंसं वाटेल की त्यांनी फर्म राहिलंच पाहिजे. ऑफकोर्स. कारण तुम्ही जर मुळात फर्म असलात ना की सगळं जिक्सॉ पझल बरोबर त्या साच्यात पडतं. आपणच जर माघार घेतली तर मग पुढे काहीच होणं शक्य नाही. बरोबर. आणि ते त्या मुलींनी करूनच दाखवायला पाहिजे की मी जेव्हा बाहेरची कामं करते तेव्हा मी घर वाऱ्यावर सोडत नाहीये. तर ती नक्कीच तारेवरची कसरत आहे. पण मला वाटतं आता मुली मल्टीटास्किंग खूप करतात. 100%. म्हणजे घरही बघतात, नोकऱ्याही करतात, मुलांनाही शिकवतात, जेवणही करतात, म्हणजे सगळंच करतात. तर ती 100% तारेवरची कसरत आहे, पण ती त्यांनी करायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत आपण काहीतरी करत नाही तोपर्यंत घरात सुद्धा आपल्याला एक मान मिळत नाही. बरोबर. नाही तर काय, हाऊसवाईफ इज होम मेकर. आता आपण हाऊसवाईफना होम मेकर म्हणतो. ते आता असं झालेलं आहे की म्हणजे अरे ही काय हाऊसवाईफ आहे, तर तसं ते होता कामा नये. बरोबर. आणि आता घरात बसून सुद्धा भरपूर कामं करू. म्हणूनच आम्ही आमच्या या सगळ्या कामात आम्ही वोकेशनल ट्रेनिंग खूप घेतो. कारण प्रत्येक मुली काही शिकू शकत नाहीत, पण त्या घर बसल्या म्हणजे शिवणकाम आहे, ब्युटी पार्लर आहे, खूप खूप गोष्टी करू शकतात. सॉफ्ट टॉईज मेकिंग आहे, कुकिंग आहे, बेकरी आहे. तर तसं तरी हँडमेड ज्वेलरी आहे, आर्टिफिशियल ज्वेलरी, खूप म्हणजे बॅग मेकिंग, खूप खूप आता ॲव्हेन्यूज ओपन आहेत. तर ते त्यांनी प्रशिक्षण नक्की घ्यावं. पण आपल्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. तोपर्यंत आपली कोणाला किंमत राहत नाही. हा, कारण स्वतःच एकतर मला तरी खूप स्ट्रॉंगली असं वाटतं, कारण वुमेन जिथे येतो तिथे मेन ऑलरेडी त्या नावात दडलेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फक्त तुमची आवड आणि आवडही म्हणण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं, जिद्द पाहिजे, आपल्याला जिद्द पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं मुलींनी फर्म राहिलं पाहिजे. आणि पुरुषांच्या पण मी बाबतीत म्हणेन की तुरळक असतील हु आर MCPs, बट नाहीतर मला वाटतं की जेव्हा आपली बायको पुढे जाते ना तेव्हा 98% ऑफ द मेन 100% सपोर्ट. कारण त्यांनाही त्याच्यात मान वाटतो की अरे माझी बायको आज काहीतरी करते. आणि हे चित्र बदललंय. हे चित्र आता नक्कीच बदललंय, यापुढे ते आणखीन बदलेल. फक्त एवढंच आहे की बायका जेव्हा पुढे जातात तेव्हा घर बाकी धरून ठेवलं पाहिजे. बरोबर. म्हणजे अतिशय महत्वाचा सल्ला आहे. पुढे जा,
पण करायला सोबत घेऊन. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. मॅडम तुम्ही आज इथे आलायत आणि बऱ्याच गोष्टी आज तुमचं काम आम्ही ऐकलं पाहिलं. त्या व्यतिरिक्त तुम्ही महिलांनाही छान मार्गदर्शन करताय. खूप छान वाटतंय. परंतु प्रत्येक गोष्टीलाही वेळेची मर्यादा असते आणि जस्ट बिकॉज ऑफ दिस मला इकडे थोडंसं थांबावं लागेल. पण मला असं वाटतंय आज मी रेखा साळी मॅडमना पाहते, मी त्यांचं काम बघितल्यानंतर कुठेतरी असं मला सुद्धा वाटतं की हो 100% आपण बरंच काही करू शकतो. आणि तसंच मला असं वाटतं अनेक महिला आहेत ज्यांनी ही मुलाखत यूट्यूबवरती पाहतायत ऐकतायत त्यांनाही 100% असं वाटणार आहे आणि हे वाटेलच की हो आपण पुढे जाऊयात, आपण काहीतरी करूयात. आणि त्यामुळे असे एक्झाम्पल्स त्यांना आपण पाहणं, त्यांना अनुभवणं, त्यांच्याकडून शिकणं हे फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आज रेडिओच्या माध्यमातून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचतीये. पुन्हा एकदा मॅडम तुमचे खूप खूप आभार. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आलात. नाही. आणि मुळात मला असं वाटतंय वुमन्स डे हा केवळ एक दिवस नाहीये. Every day is a woman day. Every day is a woman day. त्यामुळे तुम्हाला तुमच्या त्या स्त्रीला सलाम आणि hats थँक्यू off आणि सो thank you मच. so much. थँक्यू सो मच. मी खूप खूप तुमची आभारी आहे की तुम्ही आज मला इथे एवढं बोलवलं, तेवढा मान सन्मान दिला आणि हे इतकं छान इंटरव्ह्यू घेतलात. मी थोडंसं जे काय आम्ही अगदी थोडंसं जे काही काम केलंय ते लोकांपर्यंत तुमच्या याच्याकडनं पोहोचू शकलं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू. श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि मला असं वाटतं हे जे काही आपण सुरू केलंय, ही सिरीज जी सुरू केली त्या प्रत्येक सिरीजमध्ये प्रत्येक महिलेकडून तुम्ही नक्कीच इन्स्पिरेशन घेत आहात. तर याच नोटवरती आता मी आरजे कोमल रेखा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा. आचार्य 90 FM युअर ओन चॅनल. धन्यवाद. थँक्यू.